सुप्रभात मित्रांनो, आज आहे आमचा डे 3 इन कोकण आणि आम्ही निघणार आहोत आज मार्लेश्वर टेम्पलला. मार्लेश्वर टेम्पल इथून 130 किलोमीटर लांब आहे आणि आम्हाला 2 बाईक आणि कारने जायचं आहे. ॲज युजल लास्ट 2 दिवसापासून आम्ही ट्रॅव्हल करत असंच. पहिला आम्ही आजचा नाश्ता स्किप करणार आहोत आम्ही, कारण मंडळाचं बजेट थोडं टाईट झालंय. अच्छा, नाश्ता करायचा आहे बोलतोय, नाश्ता करायचा आणि स्किप काय मारायचं मग? नाश्ता आणि डायरेक्ट रात्रीचं जेवण पण हेवी करायचं ब्रो. रात्रीचं जेवण हेवी, सकाळचा नाश्ता हेवी. हे बघा, मध्ये एक शोरमा भाऊ कुठेतरी एवढा मंडळाचं बजेट टाईट झालंय आता. अध्यक्ष साहेब लढत आहेत, धडाधडीचे अध्यक्ष आहेत आमचे, लढत आहेत गरिबीवर मात करत मंडळाच्या. हो, पेट्रोल टाकावं लागणार. सो पेट्रोल आम्हाला भरावं लागणार पहिला आणि मगच पुढे निघावं लागेल, कारण विदाऊट पेट्रोल आम्ही पोहोचू नाही शकणार तिथपर्यंत. सो आमचा प्लॅन आता मार्लेश्वरला जायचा होता, पण आशिषा पप्पांचा कॉल आला. ते बोलले की मार्लेश्वर हे मुंबई आणि देवगडच्या मधोमध सेंटर आहे, तर तुमचं खूप पेट्रोल वेस्ट जाईल. रिटर्न जाणं येणं 500 किलोमीटर तरी होऊन जाईल बोलतात. 130 किलोमीटर नाही बोलतात, ते जास्त आहे बोलतात. तर मग ते बोलले की तुम्ही इकडे जवळपास फिरा, तुमचे पेट्रोलचे पैसे पण वाचतील आणि तुम्ही मुंबईला रिटर्न जाताना मार्लेश्वर करा. सो आम्ही आमचा प्लॅन चेंज केलाय आणि आम्ही आता पहिला आशिषच्या गावातलं मंदिर, रामेश्वर मंदिर, तिकडे जाणार आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या स्पॉटवर जातील. बघूयात. तर बोलायचं हे आहे मला की कोकणामध्ये आता पावसाळ्यात सर्व हिरवळ वाटते पूर्ण सर्वीकडे, पण हे जर उन्हाळ्यात आले ना, पूर्ण लाल 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 सर्वीकडे लाल 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 असते. पण कोकणात यायची खरी मजा जी आहे ती गाईज पावसाळ्यामध्येच आहे, कारण कोकण आपल्या खऱ्या रूपामध्ये असतो. उन्हाळ्यामध्ये यायचे एकच फायदे आहेत की आंबे मिळतात कोकणामध्ये, तुम्ही आंबे खाऊ शकतात. 2019ला जेव्हा आम्ही पहिल्यांदा आशिषच्या गावी आलेलो तेव्हा खूप सारे आंबे खाल्लेले तेव्हा एकाच झाडाखाली बसून एवढे आंबे खाल्लेले की आशिष हैराण झालेला. तर मजा आहे. त्यांची पण बाग आहेत, हापूस आंबे वगैरे, ते अजून ते चोकायचे आंबे असतात ना, काय माहित नाही नाव माहीत, ते सर्व त्यांची बाग आहेत. आणि हा त्यांच्या मंदिराकडे जायचा रस्ता आहे. मंदिर पण अतिशय सुंदर आहे, तुम्हाला दाखवतो. आता थोडा वेळ थांबा, आपण पोहोचतीलच. सो मंदिराकडे पोहोचले आहेत. त्याची डिकी खोल नाची. सो बघा, हे मंदिराचं एंट्रन्स आहे. तुम्हाला खालपर्यंत जाईपर्यंत मी तुम्हाला दाखवतो कसं आहे. खूप मोठं आहे मंदिर. हा बघा मंदिराचा गेट. श्रीदेव रामेश्वर मंदिर. टायमिंग सकाळी 7:30 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत दर्शन मिळते. आणि ते सरळ खाली मंदिर. डोंगर चिरलाय ना आशिष. असं सांगतात की ते स्टोरी सांगतात की संभाजी महाराजांच्या स्वप्नात हे आलेले गाऊन आपले महादेव आलेले आणि त्यांनी बोलले की या दिशेने असा असा तोप सोडा आणि तिकडे माझी तोप पडेल ना, तिकडे माझी मूर्ती सापडेल, पिंड सापडेल, आणि ती पिंड ही त्या बोलतात, असं बोलतात. आता स्वप्नात आलेलं जे मंदिर आहे, शंकराची पिंड आहे, ती हीच आहे. आणि आशिषचं भाग्य आहे की आशिषचं कुलदैवत आहे. उतरायला लागते, थोडं स्लिपरी असू शकतं कुठेही.
थोडं नीट यायचं. ए आरामात ये. चिरे आहेत ते, पडली तर डायरेक्ट कोम्यात जाशील. आरामात चाल. समृद्धी. पकडून चाल एखाद. येतोय बघा, हिरवळ आजूबाजूला. हा ते समृद्धी ते स्लीपरी एकदम. आणि जेव्हा पाऊस पडत असतो ना तेव्हा खूप सुंदर वाटतं इथे आतमध्ये. हाफ वे क्रॉस केला आपण. इथे फेब्रुवारी मध्ये महाशिवरात्रीला जत्रा भरते गाईज, आणि 7 दिवस जत्रा असते आणि अतिशय सुंदर अशी जत्रा भरते इथे. सो आम्ही कधीतरी येऊ फेब मध्ये, नक्की. नक्कीच येऊ. आणि रामेश्वरम मंदिरचं दर्शन घेऊ. तेव्हा काय थंडीचा टायमिंग असतो आशिष फेब मध्ये? इथे थंडी असते मजबूत, तर थंडीच्या टायमामध्ये इथे जत्रा भरते. मारुडी दा प्रमोद कर. आणि मी सुद्धा गाईज चप्पल काढतात इथे सर्व. मंदिर जुन्या पद्धतीने बनलेलं. मंदिराचं तुम्हाला आता पूर्ण आतलं हे दाखवतो, वास्तू दाखवतो. हे बघा, अतिशय सुंदर. हा माहिती आहे, भेटलो मी त्यांना. मस्त आहे, छान आहे.
ते पहिली बांधलं ना, पहिलं मंदिर बांधलं तर इथे स्टोरी सगळे हे फोटो आहेत ना, ते सगळे कथा आहे कुठची ना कुठची. आणि ती पहिल्यापासून होती. ते आता परत त्याला रिपेंट केलं आणि ते आता आपल्याला दिसून येतोय. हो. इथून काहीतरी रिझन आहे या प्रत्येक फोटो मध्ये मागे. या कथा आहेत, एका प्रत्येक फोटो मागे कथा आहेत. तिकडे पण आहेत ते बघ. कृष्णाचे पोहे, हम्म. सुदामाचे पोहे, त्या कथा आहेत. त्या पाठीमागे पण तसंच आहे. रामायण महाभारत आहे. तसं करताय. आणि काय? हे ब्रह्मदेवाचं आहे काय कथा काहीतरी. हा सडाचा नाही मोरावर हम्म. ते सागर मुंडे म्हणून पनवेलचे आहेत आणि एवढं काढताय. जवळजवळ 8 लाखाचा प्रोजेक्ट आहे चित्रालय. 8 लाख रुपये पेंटिंग स्टाईल सेम आहे. हे असू शकतं. इजिप्त मध्ये तुम्ही बघता ते आता इथे वगैरे जसे क्रिचर म्हणजे जे पण 10-20 हा क्रिचर बोलू शकतो एक प्रकारे. इंग्लिश खूप मोठं झाड आहे गाईज. वडाचं झाड आहे वाटते. मंदिरात दर्शन वगैरे घेतलं आम्ही आणि आता थोडस मंदिराचा परिसर बघतात. तिकडे पण हे हे काय आशिष मंदिरच आहे फक्त. मंदिर आहे. ओल्ड व्हर्जन. पण आतमध्ये जाऊ नका, काय माहित नाही तिकडे आतमध्ये जाऊ शकतो बाहेरून कधी रिस्क नको. पण जा तिकडे जा बघ ना, बघ. पाया पडू शकतो. हो पण पूजा बिजा केलेली आहे तिकडे. बघा मंदिर गाईज कसं वाटते. बाहेरनच पाया पडतो मी. ओम नमः शिवाय, गणपती बाप्पा मोरया. तिथे जाऊ शकतो तेवढं पाहिजे नंतर चप्पल काढून. खूप मस्त असं आहे. हे चप्पल काढा. ते पब्लिक पूजा करून बसायचे. पब्लिक कळालं बघ, हम्म. बसायला केलंय. श्रद्धालू पूजा करायचे आणि ते बसायचे काही या कट्ट्यावरती. आतमध्ये शंकर बाबाची पिंड आहे. ज्योती पण लावली आहे छोटी. ओम नमः शिवाय. खूप सुंदर परिसर, खूप सुंदर मंदिर. हा आहे, इथून गावात जायला रस्ता आहे. कुठलं गाव लागतं आतून इथे? रामेश्वरवाडी आहे. रामेश्वरवाडी. रामेश्वरवाडी आहे. एरिया बदलतो ना फक्त. हम्म. हा? मला पण नाही माहिती. तर ते पण येत आहेत ते तेव्हाच आहेत. 4 स्तंभ आहे तिकडे. आशिषला नॉलेज नाहीये कशाबद्दल आहेत, आहेत. ते पण आहेत. रिबिल्ड केले ते. इथे पण आहे. मंदिराच्या बॅक साईडला बघा एक जुने बाजूच्या साईडला जुने पेंटिंग्स आहेत ज्यांचा कलर वगैरे काही नाही आहे, बट तसेच पेंटिंग्स वगैरे आहेत तिकडे. या साईडला पण आहेत. नचिकेत बोलतो रिपेंटिंगचं काम चालू आहे. हो हो, रिपेंट करायला स्टार्ट केलं यांनी. पूर्ण सागवानचं आहे का? फुल ट्रायल चालू आहे. हा मग बरोबर किती वेळ लागणार माहिती आहे. ऍक्युरेट पाहिजे ना, असं आडथोडं नाही बनवून चालणार नाही. काहीच निघाले मंदिरात ना आम्ही. आता पुढे आम्ही पडेलला जाणार आहेत नाश्ता करायला. पहिला काय मजा यायची माहिती घंटा वाजून. आता छोटा वाटतो तो घंटा. हम्म. मला एवढा मोठा वाटायचा मला, त्याला मी छोटा होतो.
सो निघतोय गाईज. आम्ही इथे आलेत पडेलला. पहिले बाईक सर्व्हिस करून घेत आहेत. आशिष वगैरे तिकडे उभे आहेत आणि इथे बाईक रिपेअर करतायत. काहीतरी झालाय प्रॉब्लेम, चैन मध्ये प्रॉब्लेम आहे काहीतरी. आणि काही सांग जरा काय प्रॉब्लेम झालाय. चायनीजचा इश्यू झाला. चेन खूप आवाज करते, एकदम लूज झाले, फिक्स करते. आणि टायर पण एकदा चेक करते अलाइनमेंट बरोबर आहे की नाही. तेवढं ओके. आणि एवढं करू आपण कुठे निघणार आता. केशवर चालले आम्ही आता. सही आहे. कुणकेश्वर आमचं नेक्स्ट स्टॉप आहे. कुणकेश्वर. कुणकेश्वरला पोहोचू आता आपण. गाईज मगाशी बाईक सर्व्हिस करत होते, तिकडे माहित पडले की माझ्या चेन्स पॉकेट गेलाय. नवीन पूर्ण चेन पॉकेट टाकावं लागेल. 5-6 हजार रुपये खर्च आहे काय. आता मला मुंबईला जाऊन ते करावं लागेल पहिलं. आणि आता आम्ही चालले आहेत कुठलं तरी संडे वनडे असं काहीतरी नाव आहे ठिकाणाचं. तर तिकडे जाणार, नाश्ता करणार आम्ही. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, काल एवढा सुंदर आणि डेंजर मून वाटत होता. काल ब्लड मून होता. तू फोटो काढला तर कुठे गेला, कुठच्या याच्यामध्ये? मस्त मून होता. आणि तो तुम्ही बघितला असेल मून कालचा, तर मला नक्कीच सांगा. हा? कालची रात्री एवढी डेंजर होती तरी आम्ही रात्री 1:30 वाजता पोहोचलोय गिरियेमध्ये. जवळजवळ 130 किलोमीटरचा रस्ता आम्ही रात्री कापलाय. 2-3 तास लागले तरीही पोहोचलोय आम्ही नीट. तर डेस्टिनेशनवर जाता आता एक लोकेशनला थांबल्यात. तिकडनं व्ह्यू बघा किती मस्त आहे, सुंदर आहे. आशिष आपण कुठे चालले आता सध्या? दाभोळे मंदिरला चाललेत. मला वाटतं तुम्ही बाईकचं विसर्जन करणार आहेत. पुढे घे ना थोडी आणि डबलवर लाव. हे आरामात तुम्ही विसर्जन करतील माझी बाईक. माझे फोटो काढा तडतडीत वाले इकडे. गाईस फोटोशूट चाललंय इकडे बघा. प्रमोद छावा दिसतोय, मस्त फोटो आहेत. कुठे आहे माझा? मी पण काढतो. आशिषच्या फोटोग्राफीवर भरोसा नाही. गाईस थोडीशी व्हिडिओ पोज करतो आणि फोटो काढून घेतो आम्ही जराशे. पेट्रोल ब्रेक गाईस. परत एकदा गाड्यांमध्ये पेट्रोल फुल होत आहेत. डे 3 ला किती रुपये आले? 670. 670 आणि 880. पकड एक मिनिट. बाबा काही 670 याचे झालेत आणि डे 3 670 याचे आणि रॉयल एनफिल्डचे झालेत 880. आणि 4 व्हीलरचे किती आले? तिकडे चालू आहे, तुम्हाला दाखवतो पाहिजे तर. 24 लिटर त्यांनी खाल्लाय मस्त. 2627 2727 आहे. तसं काही आम्ही पेट्रोल टंकी फुल केली आहे. पाहिजे तर तुम्ही बघू शकता. 2627 टंकी फुल. आमचे कॅशियर साहेब इथे आहेत. अजिंदार. आता आम्ही चाललो जेवायला. आता आम्ही जाऊ जेवायला. 2627. सगळेजण. हा प्रमोद बोबडे. बोला प्रमोद साहेब, काहीतरी बोला. खूप ऍडव्हेंचरिंग ट्रिप चालू आहे गाईज. प्रमोदचा कलर बघा. वाटतोय की नाही कोळसा लावून आलेला. कोळसे झाल्या सगळे. मी पण थोडा व्हायला आला होता मला वाटतंय. जवळजवळ 4000 रुपये गेले ते. परत गाईस 4000 रुपयाचं पेट्रोल भरलंय आम्ही. डे 3 आणि किती वेळा पेट्रोल भरलाय पण? 5व्यांदा.
तिसऱ्यांदा. चौथ्यांदा भरलं. सो एवढं पेट्रोल लागतंय. नेक्स्ट टाइम बजेट वाढवायला लागेल आपल्याला. 15चं बजेट काढायला लागेल. ठीक आहे चालतंय. अशाच प्रकारे निघूया पुढच्या स्टॉपला. कुठे प्रमोद डिसअपॉइंट का वाटतंय प्रमोद? आता इथून सरळ जाऊया जेवायला. कुठे थांबूया आपण? सरळ जाऊन जेवायला दाबोळ्याच्या रोडला. आता इथे तिकडे हा. हॉटेल चल मग चालू. व्हेज नॉन व्हेज. चालेल. फायनली एक रेस्टॉरंट मिळालं. कधीपासून शोधलं होते. भूक लागली आपण. तर या रेस्टॉरंट मध्ये जाऊन खातात आम्ही. दाखवतो रेस्टॉरंट पण. हॉटेल निखिल. चल चांगला ॲम्बियन्स आहे. बघूया आता काय खातात. व्हेज नॉन व्हेज. व्हेज खायचं है ना. व्हेज खायचं. मंदिरात जायचं तर व्हेज खायचं. ठीक आहे चल आता गाईज मगाशी हॉटेल जे बघितलं होतं तिकडे फक्त थाळ्या मिळत होत्या आणि थाळीमध्ये पण चांगली भाजी नव्हती अवेलेबल. म्हणून मी डायमंड रेस्टॉरंटमध्ये आले. थोडं एक्सपेन्सिव्ह असेल. बजेट हलेल आमचं पण ठीक आहे. बघतो ॲटलिस्ट आम्हाला मनाप्रमाणे काहीतरी खायला तरी मिळेल ना. म्हणून आले आम्ही. बघूया कसं आहे हॉटेल. मित्रांनो तुम्ही वेलकम खाऊ शकता. चांगलं ॲम्बियन्स आहे गाईज. तुम्हाला ॲम्बियन्स खूप चांगलं आहे. कोकणामध्ये एवढं चांगलं ॲम्बियन्स भेटणं थोडं मला मुश्किल वाटलेलं. पण सर्वांना बरं वाटतंय. खजिनदार बोलतोय की अध्यक्षाची काय बोलतो इलेक्शन झालं पाहिजे की नाही. रिव्ह्यू सांगा. तुम्हाला काय वाटतं झालं पाहिजे. अध्यक्ष चेंज झाला पाहिजे. रिव्ह्यू करून काय ना. पहिला आधी चेंज झाला पाहिजे मग रिव्ह्यू ऐकूया. रिव्ह्यू नंतर चेंज झाला का पाहिजे. पहिला ऐकूया ना. पहिला मग रिव्ह्यू मागूया ना लोकांचा. पहिला रिव्ह्यू मागायचे. प्रमोद भाई सर चटणीसला बोलू ना. चटणीस तिच्याकडनं रिव्ह्यू. इथून वोट चेंज होतील. पहिल्या अध्यक्षपदाचे. हा चल पहिला प्रमोद अध्यक्षपद चांगलं आहे की नाशिकचं सांग. हा अध्यक्ष आमच्या group ला. व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. काय काय धडाधडीचा आमचे अध्यक्ष आहे एकदम. 5 चांगले पॉइंट सांग. ट्रिप मध्ये आल्यापासून काय केलंय. नाही मग असं आपलं राहण्याची सोय. राहण्याची सोय ऐकत नाही. राहण्याची सोय चांगली केली पुढे- आहे. पुढे- पब्लिक पुढे- ऐकते या गोष्टी ऍग्री आहे. राहण्याची सोय तर चांगली आहे. राहण्याची सोय चांगली आहे. फक्त जे जास्त युटर्न गरम पाणी नाही मिळत. आपला युटर्न जास्त मारला जातोय. गरम पाणी नाही मिळत आहे. गरम पाणी नाही मिळत. निगेटिव्ह पॉइंट आहे. पण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉईंट हा आहे की आपल्याला 100 रुपीज पर डे मिळतं. हा तुला सांगितलं आय थिंक हा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. सो विथ फ्रीज विथ फ्रीज विथ एसी विथ 2 फॅन्स अँड एसी बेडशीट बेड अँड ऑल. एससीचे 100 वाढवलं पाहिजे. हा असं जर आपण डिमांड आपण पूर्ण कार्यकर्त्यांनी केली अध्यक्षांकडे खजिनदारांकडे तर ती पण मान्य होऊ शकते. होऊ शकते. नचिकेतचे काय रिव्ह्यू आहे अध्यक्षाबद्दल. अध्यक्षाचं काम काय माहिती समजा जरा. सगळं अध्यक्ष आपल्याला युटर्न जास्त मारायला लावतात नॅव्हिगेशन मध्ये अध्यक्ष खूप मध्ये मध्ये चुकतोय. नाही चुकत कुठे. आणि अध्यक्षांनी हे लक्षात ठेवावं. सुट्टो एक मिनिट. ऐक ना. अध्यक्षांनी लक्षात ठेवावं की आपण यांना ग्रुप बरोबर फिरायला आल्यात तर एकटे एकटे पुढे बरोबर सोलो ट्रॅव्हलिंग सारखे फिरतात आमचे अध्यक्ष. बाईक मध्ये हे अजिबात नाही. काठी काय सोबत फिरायला आलोय. ऐकता
आपण सोबत आपल्या फिरणं मनाची- अपेक्षित आहे. आणि जरा काय म्हणतात कार्यकर्त्यांना महाराष्ट्राला तर जरा टर्निंग अर्ध्या पेट्रोलचा विल्हेवाट लावला असेल अध्यक्षांनी केलं आमच्या विल्हेवाट पेट्रोलचं विल्हेवाट ते पाठी आपण. हाय गाईज, आम्ही पोचले दाभोळे गणपती मंदिरकडे. समोरच आहे इथे. रस्ता आम्ही चुकलेले, त्यामुळे थोडं युटर्न वगैरे मारावं लागलं. आणि तिकडे मंदिर आहे पाठी, ते व्हाईट कलरचं. तिकडे आम्ही आता आत चाललेत. तुम्हाला दाखवतो आतलं सर्व गणपतीची मूर्ती आणि मंदिर सर्व दाखवतो. सो मंदिरात चाललेत. घेऊन आम्ही आलोय गाईज गणपतीच्या मंदिरात. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. हो, नक्कीच घ्यावा. आमच्या सबस्क्रायबर्सने नक्कीच लाभ घ्यावा. बॅक कॅमेरा दाखव. एंट्री आहे ही एंट्री आहे. त्या एंट्रीला बघून ठेवा तुम्ही. आणि नंतर ह्याची खरी गंमत तुम्हाला नंतर कळेल. तोपर्यंत आम्ही पाया पडून येतो कॅमेरामॅन आमचा. सो हे मंदिराचं एंट्रन्स आहे. हे अक्षर गाभारा आहे. गाभारा आहे. आता मंदिराची खासियत तुम्हाला दिसेल. मंदिराची खासियत दाखवतो आशिष आपल्याला. वाव, ब्युटिफुल. पहिला आपण दिनचर्या पूर्ण करूया पाया पडून. हो, मग नंतर आपण तिकडे वर जायचं. इथले दर्शन घेतलेत. खालती एक दत्तांचीच मूर्ती. आणि तिथे हनुमान बाबा आहेत. आणि हे पाणी बघा. वाव, काय पर्वत उचललाय. हो आणि हे गाईज कसं संजीव संजीवनी हे बघा गाईज कसं दाखवलंय. पर्वत उचललाय त्यांनी, असं दाखवलेलं. पाणी बघा किती क्लिअर आहे इथलं. हे बघा गाईज इतकं क्लिअर आहे. आणि हे खूप खोल आहे. वाव, किती क्लिअर आहे पाणी. सर्व आरपार दिसतंय एंड पर्यंत. खाली नको उतरूस. आपण उतरू शकतो या पाण्यात. आम्ही किती नंतर हात नाही गुफा आहे. बघू शकता तिथे एक गुफा आहे कडनं अशी. आणि ती अशी गुफा इथपर्यंत मंदिराच्या इथे जाते. खूप असं छान आहे. आणि बघा छान हा, क्लीन पाणी आहे ना. कितीतरी स्विमिंग पूल पेक्षा पट्टीने
बेटर पाणी तुम्ही बघा, जर फोकस करतो थोडस, मासे बघा किती आहेत आणि पाणी बघा तुम्हाला किती दिसतं. आर पार पूर्ण 100% आतलं सर्व दिसतंय गाईज. सो क्लीन वॉटर इन गणपती मंदिर ऑफ कुठे दाभोळे. सुंदर सुंदर. विलक्षण असं. पुढे तिकडे बसायला पण आहे गाईज, तुम्हाला थोड्या वेळात तिकडे जाऊन पण देतो आपण. हात किंवा पाय असं ठेवू शकतो. तुम्हाला असं ते मासे हे करणारे लोक करतायत. हा. ते काय पेडिक्युअर. तांबडी पिराणा निघाला मग ते इथे पुढे चाललोय आता. इथे मंदिर आहे इथे पण, आणि समोर धबधबा आहे. 1.5 फूट पाणी, थोडस पाणी. 1.5 फूट. नाटकाला तेवढी कोणत्या शाळेत जायचे? कापोळीच्या काय आलं? दापोळे ग्रामपंचायत. काय आहे इकडे? काय आहे इकडे काय नाही, लागतंय ना? थंड थंड लागते. हट, मासे आहे ते काय? अरे काय नाही होत. 2 सेकंड उभं राहा. मासे नाही दुखत नाही, गुंतली होते. उभं राहा, फक्त उभं राहा, उभं राहा. मासे आहेत गाई पूर्ण पाण्याला पायाला. अक्षय एकदम मस्त मजे घेतोय माशांचे. अक्षय सोबत गेलाय, मजे घेतोय. मंदिर आहे शंकराची पिंडी इथे. शंकराची पिंड. माहित नाही नाव. हे सगळे तिकडे ऍडव्हेंचर करायला चाललेले आता पाण्यातनं हळूहळू. एक जण पोचलेला आहे भिजून तिकडे. हे पण चाललेले आहेत. अभि तडतडतोय. प्रमोदला हात द्यायला मागतो हा प्रमोद. अभि पडणार आहे. मला त्याला कळालं रूट कळालाय. रूट बघितला इकडनं. हे पॉकेट मध्ये काय तुझ्या कालच्या मोबाईल आहे. त्या पॉकेट मध्ये इकडे इकडे हा रिमोट नाही, स्पॉट आहे. रिमोटचं टेन्शन नाही, रिमोटचं टेन्शन नाही. थंडी पाणी. सीडी आहेत काय? 2 सीड्या आहेत आपल्याकडे. आता निघेत, आता निघेत. नको मला माहिती आहे मी पडणार. नाही पडणार नाही. कशाला पडणार? तू कॉन्फिडन्स तर मीच पण बाकी तू काय असतं. मीच पण बाकी मीच पण दोघे जावा. अनिकेत येत आहे तिकडून. अनिकेत आणि मीत. कमरेपर्यंत जाईल पाणी. अनिकेत तुझ्यासाठी एक टास्क आहे. जसा येतो ना तसं घ्यायचं. ते नाही रे डुबेल. हे खड्डे आहे इकडे घुसायचं. चालू मीटला पुढे जाऊन जाईल. मीटची फाटली की दुसऱ्यांना पुढे करतो. सारा रेगिस्तान केलं अनिकेतने. अनिकेतने चुकी केली. अनिकेतने अंडरवेअर गेली.
मोबाईल मोबाईल विसर्जन So, मित्रांनो आमचं दर्शन इकडे झालं. आम्ही थोडी एन्जॉयमेंट पण केली या कुंडामध्ये आणि मजा आली. ऍडव्हेंचर पण केलेत. शंकर बाबाची मूर्ती आहे समोर, अतिशय सुंदर. आता नेक्स्ट स्टॉप कुणकेश्वरला जाणार आहेत आम्ही, तिकडे भेटूयात. तर गाईज आता आम्ही कुणकेश्वरच्या कोस्टल रोडला आले. किती मस्त आहे. आता मी कुणकेश्वर मंदिरात जाणार आहे पहिले. तर गाईज तुम्ही इथे बघू शकता की कुणकेश्वरला जायचा रस्ता आहे तिकडचा जरा खडबुडी रस्ता. फक्त हा पार्ट खडबुडे गाईज, फक्त हा पार्ट खडबुडी. आणि इथे बघू शकता की इथे झाडं कापलेली आहेत. कापलेली आहेत. दोन्ही साईडनी जंगल होतं. या साईडने सगळी झाड आहेत, या साईडने पण होती. पण होती पण सर्व एवढी कापली आहेत झाडं. आता चांगलं चांगला रोड आला. किती छान रस्ता आहे, सुंदर असा हा रोड आहे. निसर्ग आणि थांबायचं. कोस्टल रोड स्टार्ट. गाईज हा कुणकेश्वरला जायचा मार्ग आहे आणि हा इकडनं कोस्टल रोड स्टार्ट होतो पूर्ण. तो खूपही सुंदर, अतिशय सुंदर असा रोड आहे. या रोडची काय आहे तुम्हीच बघा तुमच्या आत डोळ्याने. किती सुंदर रोड आहे. हे देवगड आहे, पवनचक्की दिसते. देवगड आहे. आणि हा हरिहरची इथपर्यंत अरबी समुद्र. इथपर्यंत फक्त समुद्र दिसेल तुम्हाला. आणि हा कोस्टल रोड, एक साईडला डोंगर, एक साईडला पाणी. डोंगर आहे. इकडे थांबले असते कोस्टल रोड वाला. हाय गाईज, हा बघा कुणकेश्वर मंदिरचा रोड. समोर आहे कुणकेश्वर मंदिर आणि या साईडला सुंदर असं बीच. कसं वाटतंय, आहे की नाही सुंदर. रोड वर आता आपल्याला गाडी लावावी लागेल. पार्किंग इकडे करावी लागेल. कारची पार्किंग कुठे करावी लागेल. कुणकेश्वर मंदिर बघा किती छान आहे. टू व्हीलर साईडने जावं लागेल. आम्ही थांबलोय ते लोक येण्यासाठी. नचिकेत वगैरे पाठी राहिलेत गाईज त्यांची कार, त्यामुळे बाजूला ते वळणावर काय थांबवते. रस्ता बघा आणि बीच आणि हे एक कुणकेश्वर देवाचं मंदिर.
काय तो कुठे गेलो बरंच थांबलो तिथे काय आले काय हे बघा चल, खालती चल, उतरी चल, आता. चल. हे आपल्याला फॉलो कर बघा किती सुंदर असं आपला कुणकेश्वर लिहिलंय. वळण जरा डेंजर आहे तेव्हा लोक इथे समुद्रात मजा करतात. फायनली गाईज कुणकेश्वर मंदिराकडे पोहोचल्यात आम्ही आणि संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि कुणकेश्वर मंदिर 7:30ला बंद होते. सो दर्शन घेऊया, बघूया मंदिर कसं आहे. सुंदर आहे, पहिला पण जाऊन आलोय पण तुम्हाला दाखवतो. हा मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. तुम्ही आलात तर गाडी पार्क वगैरे करू शकता इकडे. मंदिरात जायच्या आधी काय नैवेद्य आहे, फूल वगैरे घेतल्यात देवाला अर्पण करण्यास. मंदिराचा एंट्री पॉइंट आहे इकडनं. हे दिलं बरं. इथे तुम्ही चप्पल काढू शकता. जाऊन डुबकी मारा जाऊन या आता मन देवाचं दर्शन घेऊया गाईस. विष्णूचे 10 अवतार आहेत या वॉलवरती. सॉरी तुम्हाला मगाशी मी आत जाऊन दाखवलं नाही कारण फोटोग्राफी अलाउड नाही आत. सो मी बंद केलेलं रेकॉर्डिंग. आता बाहेर जातात. दर्शन सक्सेसफुली झालंय. या गेटवरून नजारा बघा आता. सुंदर दृश्य आहे गेटच्या बाहेरून. इथे सर्व अगरबत्ती पेटवून लावतात. आम्ही पण अगरबत्ती इथे लावली आहे.
इथे खाली लावून सक्सेसफुली दर्शन झालंय. आता या पुढचं तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. थोडं फोटोग्राफी करता आता. समृद्धीने प्रसाद आणलेला आहे. सगळ्यांना वाटतंय. मला पण किती सुंदर वाटलं तुम्हाला हे मंदिर? अतिशय सुंदर. शाहू मंदिरात जायचंय. श्रवण बघूया ना दाखव मंदिर ब्लॉग मध्ये चरवण येतोय. श्रवण भाई जो जिसने ये ट्रिप मिस किया है तो इनको हम लोग टैग कर देंगे. आप कमेंट में मेंशन कर देना. हे कुणकेश्वर मध्ये अजून एक गणपती मंदिर आहे आणि तिकडे नारायण मंदिर आहे. दोन्ही मंदिरात आपण दर्शन घेऊन येऊया. हे मला नारायण मंदिराचं तुम्हाला आशिषने दाखवलंच असेल थोडा टाईम अगोदर. मी परत आलो इथे दर्शन घ्यायला. सॉरी परत नाही आलो, मी फर्स्ट टाईमच आलो. माझं दर्शन नव्हतं झालेलं. सो निघतो आता आम्ही पण. स्तंभ आहे इथे एक गौमाताचं स्टॅच्यू आणि मंडलिक मंदिर. शंकराची पिंडी आहे. हे लास्ट मंदिर आहे इकडे, भैरव मंदिर. अच्छा बाजूला सुद्धा एक आहे, सॉरी भैरव मंदिर. श्री समाधी मंदिर. मंदिर आहे. अजून एक मंदिर आहे गाईज पार्टी. हे कुणकेश्वर मंदिराची बॅक साइड आहे गेस. बाहेरूनच पाय पडतो मी गाईज. मी बाहेरूनच पाय पडतो. ओम नमः शिवाय.
दर्शन वगैरे झालं फायनली. सर्व लोक चिल मारतात. अक्षय आणि प्रमोद इकडे आहेत. आशिष मीत आणि तिकडे आहेत. समृद्धी नचिकेत बसल्या तिकडे. अक्षय इकडं अक्षय ए दादा नाही नाही माझा कोकम आहे. अजून 2 कोकम बनवा. कसा आहे अभि? समृद्धी सोडा म्हणजे 3 लिंबू सोडा. सपोर्ट लागतो तुला. थकून आलं. थकून मग कसं आहे? असं आहे ना. मी पण कोकमच घेतला. नॅचरल एनर्जी कोकम. वाईज मंडळाने लिंबू सोडे आणि कोकम सोडे स्पॉन्सर केलेत खजिनदाराच्या हस्ते आणि सर्व पिऊन खुश झालेत. कोकम पिऊन मजा आलेली आहे. समृद्धी काय नाही पित आहे पण बाकी लोक पित आहेत. डबल घेऊन पित आहेत पण पित आहेत. तुम्हाला विजिट करत असेल तर नक्की या लिंबू सरबत लिंबू सोडाकडे. आम्ही समर्थांचा मठ आहे इकडे वर कोस्टल रोडच्या साईडलाच. सो स्वामींच्या मठात आलेत आम्ही. कुणकेश्वर मंदिरापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. पहिल्यांदाच आलोय.
गाईज आम्ही पवन चक्कीकडे आले आहेत, पण जोरात पाऊस आलाय. जोरात नाही, थोडासा हलका पाऊस आहे. सर्वांनी रेनकोट्स वगैरे घातलेत. ही बघा पवन चक्की खूप विशाल काय वाटते तेवढी व्हिडिओ मध्ये छोटी नाही. चल थोडा पुढे जाऊन हे घेऊया. थोडं पुढे जाऊन आपण आस्वाद घेऊया पवन चक्कीचा. सो गाईज देवगड पवन चक्कीवर एवढं सुंदर गार्डन आहे, बघा तुम्ही. आणि ह्या पवन चक्क्या खूप विशाल काय असतात. नक्षीला वाटलं पर्यटक येण्यासाठी इकडे हे मोटरने फिरवतात. तर सुझलॉन कंपनीचा जो पण मालक असेल ना, त्यांनी सांगावं हे 50-50 रुपये पार्किंगचे घेण्यासाठी लावलेत की तुमची खरंच कंपनी आहे. हे काय पण घ्या, तू तर बोलला झालं. हे खाली उतरायचं, बाईक जाते खालती. सो गाईज आमका आता पार्टी करावं. आम्ही चालला आता आम्ही चालला बिअर पिऊ चाकणा खावायचो. प्रमोद बोबडे हो, प्रमोद भोसरे हो, प्रमोद भोसरे हो. आता एक बॅटल करूया. मांगेली वरच कोकणी आशिष कोकणी बोलेल, प्रमोद मांगेली बोलेल. प्रमोदला चांगली मांगेली येते आमच्यावर येते. भोसरे हे करून चालतं.